त्यांच्या मागे इतकी फिरतात की ते वाईट वाटतं. त्यांनी स्वतःचं पहिले भवितव्य ठीक करावं. आणि जर तुम्ही राजकीय नेते बनला तर ती गोष्ट वेगळी, परंतु अशा भानगडीमध्ये पडू नका. तर हिंसक आंदोलनामध्ये भाग घेऊ नका, मुलांना तिकडे जाऊ देऊ नका, उलटी-सुलटी कामगिरी करू नका, कुठल्याही अशा संस्थांमध्ये भाग घेऊ नका की ज्याच्यामुळे देशाचं काही हे नुकसान होत असेल. आणि अजून म्हणजे बांगलादेशींना कसं ओळखायचं हे तुम्ही शिका. बांगलादेशी सगळीकडे पसरलेले आहेत, त्यांना ओळखणं हे सोपं आहे. त्याच्याकरता थोडंफार ट्रेनिंग आपण सावरकर प्रतिष्ठानमध्ये देऊ शकतो. अर्थात त्यांना पकडायचं काय आम्ही पोलिसांचं आहे, परंतु त्यांना शोधणं काय फारसं डिफिकल्ट हे नाही आहे. याच्याशिवाय अजून एक गोष्ट जी सांगायची आहे की आता सध्या जग हे खूप भयानक परिस्थितीमधून चाललेलं आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प काय करतात किंवा इंग्लंड काय करतं किंवा अमेरिका काय करतं याच्याविषयी बोलायला वेळ नाही आहे. परंतु देशावरती विश्वास ठेवा आणि एक स्वतःसमोर जर तुम्ही एक निश्चय जो मांडायला पाहिजे तो म्हणजे असा पाहिजे की तो तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि पुढच्या एक 5 मिनिटामध्ये मी माझं बोलणं थांबवणार आहे. ते म्हणजे असं की जर तुम्ही विद्यार्थी असाल तर सर्वश्रेष्ठ विद्यार्थी बनण्याचा प्रयत्न करा. सर्वश्रेष्ठ विद्यार्थी कोण होता तर अर्जुनाच्या पुढे जा. तर तुम्ही शिक्षक असाल, ते शिक्षक पुष्कळ आहेत, तर तुम्ही द्रोणाचार्यांच्या पुढे जा. पण द्रोणाचार्यांना सर्वश्रेष्ठ शिक्षक किंवा सर्वश्रेष्ठ शिकवणारा समजलं जातं. जर तुम्ही वैज्ञानिक असाल तर तुम्ही मायक्रोसॉफ्टच्या पुढे जा, तुम्ही अब्दुल कलाम आझादच्या पुढे जा, बोसांच्या पुढे जा. शेतकरी असाल तर इतके आधुनिक बना की आमचे काही मित्र शेतकरी आहेत, मला सांगायला अभिमान वाटतो की ते द्राक्ष वगैरे परदेशामध्ये निर्यात करतात. म्हणजे ते त्यांचं कौतुक करायला पाहिजे. ते आज आलेले गुणवंत पाटील दिसत नाही मला, ठीक आहे. परंतु म्हणजे असं काहीतरी करा की ज्याच्यामुळे तुमचं प्रॉडक्ट हे एवढं वर्ल्ड क्लास आहे की तुम्ही ते परदेशामध्ये आयात करू शकता आणि ते करणं शक्य आहे. आणि आमचे पुष्कळसे शेतकरी जे शेती करतात हे अशा प्रकारचं चांगलं काम करत आहेत. म्हणजे ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही असाल त्या त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा. आज देशामध्ये महिला सुरक्षित नाहीत, मुली सुरक्षित नाहीत, त्यांच्यावरती गुन्हे हे वाढलेले आहेत. माझं एक असं आहे की मुलींना स्वतःचं आत्मसंरक्षण करण्याची कला ही तुम्ही रोज शिकवायला पाहिजे. ॲटलिस्ट 10 ते 15 मिनटं प्रत्येक मुलीला आपलं संरक्षण करता आलं पाहिजे, ज्याच्यानंतर सज्जन शक्ती त्यांना येऊन मदत करू शकते. तर ते महत्त्वाचं आहे, कारण त्याकरता फिजिकल फिटनेस लागतो, करायला थोडासा वेळ लागतो. वृद्ध हे वगैरे याला मदत करा. आणि तुम्हाला ज्या ज्या पद्धतीने प्रॉडक्टिव्ह ॲक्टिव्हिटी करायला शक्य आहे ते करा. तर म्हणजे आता जे मला हे सांगायचं आहे हे एवढंच आहे की देश महान होईल याच्याकरता काही डाऊटच नाही आहे. परंतु आज जे महत्त्वाचं आहे ते आहे देशभक्त क्रियाशील नागरिक. नुसतं शिवाजी महाराज की जे स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रेट होते हे म्हणून होणार नाही. तुम्हाला देशाकरता पाणी वाचवावं लागेल, देशाकरता वीज वाचवावी लागेल, देशाचे कायदे फॉलो करावे लागतील, एक चांगलं नागरिक बनावं लागेल, पर्यावरणाचं रक्षण करावं लागेल, जे रोजच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी केल्या जाऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं हे असं की आजचे जे नाणेवाले आहे की नाही तर त्याचं उत्तर यायलाच पाहिजे. आणि आणणार कोण? तुम्हीच आणणार. कारण ते काही बाहेरनं काही इकडताना आपण सांगू शकत नाही की तुम्ही गेटवे ऑफ इंडियामधनं 47 साली गेला होता त्याच रस्त्याने आता परत यायला आमच्यावरती राज्य करा, तसं होऊ शकत नाही. उलट आता आपण भारतीय आता इंग्लंडवरती राज्य करतो आहे. आणि इंग्रजांचं नाव घेतं तुम्हाला लक्षात असायला पाहिजे की ज्यावेळेला इंग्रजांनी आपल्यावरती जवळजवळ 100-150 वर्ष राज्य केलं, जे काही कालखंड असेल, तर त्यावेळेला भारताची लोकसंख्या ही जवळजवळ 30 ते 40 कोटीच्या मध्ये होती. तर ज्यावेळेला त्यांचं राज्य होतं तर भारतामध्ये किती इंग्रज होते काही कल्पना आहे का? राज्यकर्ते ज्यानंतर 150 वर्ष राज्य करत होते भारतावरती. तर भारतामध्ये असलेल्या इंग्रजांची संख्या किती होती? कधीही 1.5 लाखाहून जास्त नव्हती. काय म्हणतात मला तुम्हाला अर्थ कळतोय का? 1.5 लाख इंग्रजांनी 40 कोटी भारतीयांवरती राज्य केलं आणि त्यांना मग मदत करायला इतर हे होते. तर ही एक खरोखरच शेवटची स्लाईड आहे की स्वतःला विचारा की मी देशाकरता काय करू शकतो. की देशाची सुरक्षा, देशाचा सन्मान, देशाचं क्षेत्रपोषण हे सर्वात प्रथम नेहमीच आणि प्रत्येक वेळी, आणि स्वतःचा आनंद, स्वतःची सोय, स्वतःची स्वच्छता नेहमीच आणि प्रत्येक वेळा शेवटीच. तर मला वाटतं सगळ्यांनी आपल्याला हा प्रश्न विचारायला पाहिजे की देशाला सुरक्षित करण्यामध्ये, देशाची प्रगती करण्यामध्ये मी रोजच्या जीवनामध्ये काय योगदान करू शकतो. आणि काहीतरी प्रमाणामध्ये छत्रपती शिवाजी बनण्याचा प्रयत्न करा. 100% नसेल तर ॲटलिस्ट 5% बना, 6% बना, 4% बना, परंतु काहीतरी प्रॉडक्टिव्ह ॲक्टिव्हिटी करा एवढं सांगतो. आणि शेवटचं ही जे स्लाईड आहे
युद्ध पद्धती वेगाने बदली होते. आता बंदुका येणार नाहीत, आता बॉम्ब ब्लास्ट होणार नाहीत, आता ॲक्टिव्हिस्ट येतील, आता NGOज येतील, आता देशद्रोही माणसं येतील, अर्बन नक्षल्स येतील आणि ते देशाला आतून पोखरायचा प्रयत्न करतील. तर त्यांची कारस्थानं समजा आणि त्यांच्या कृतीला कधीही मदत करू नका. उलटं त्याच्याविरुद्ध तुम्हाला काही इन्फॉर्मेशन वॉरफेअरमध्ये भाग घेता आला तर जरूर घ्या. प्रत्येक माणूस हा इन्फॉर्मेशन वॉरियर बनू शकतो. मी इथेच थांबतो. जय हिंद.